विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। 2026 ही नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं आहे। फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पुणे महानगरपालिका भरती अंतर्गत 2026 मध्ये इथे भरती निघालेली आहे। 25 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि पात्रता फक्त 4थी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने आहे आणि कुठल्याही प्रकारची इथे परीक्षा सुद्धा नसणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला या जॉबबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये कळेल। पुणे महानगरपालिका भरती 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे सफाई सेवक। 25 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी 3 जुलै 2026 ते 7 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। अर्ज फी कुठल्याही प्रकारची इथे अर्ज फी नाही आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 23,782 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण पुणे इथे असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। पीडीएफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून सुद्धा तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे। शैक्षणिक पात्रता 4थी पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। आरोग्य कार्यालय पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे। आरोग्य कार्यालयाअंतर्गत खालील पदासाठी इथे 6 महिन्याच्या करार पद्धतीने मानधन तत्वावर इथे भरती होणार आहे। तर बघा, जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। मुलानी सफाई सेवक या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। पद संख्या इथे 25 जागांसाठी इथे भरती होणार आहे। 4थी पास आणि 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची इथे सॅलरी मिळणार आहे। 23,782 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा, कुठल्या जातीसाठी किंवा कुठल्या कास्टसाठी इथे जागा आहेत, इथं विभाजन केलेलं आहे ते आपण पाहूया। 3 जागा अजासाठी, 2 जागा अजसाठी, 1 जागा विज असाठी, 1 जागा भजकसाठी, 1 जागा भजडसाठी, 5 जागा इमावसाठी, 2 जागा शाशेम प्रासाठी, 2 जागा आदुगसाठी आणि 7 जागा खुला प्रवर्गासाठी। तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। बघा, खूप चांगल्या जागा आहेत, 25 जागा आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी जागा आहेत आणि नसेल तरी तुम्ही खुला प्रवर्गामधून अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, वयोमर्यादा इथे काय असणं गरजेचं आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय आहे 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची शिथिलता इथे देण्यात आलेली आहे। वरील शैक्षणिक पात्रता व अनुभव सादर करण्यासाठी बघा 3 अस्थायी स्वरूपांचे तुम्हाला इथे ही दिलेली आहे। अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने अर्ज दाखल करायचा आहे। कुठल्याही प्रकारचे तुम्हाला इथे भत्ता वगैरे दिला जाणार नाही आहे आणि जे कागदपत्रे आहेत ते स्वतः तुम्ही घेऊन तिथं दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे। उमेदवारांनी येताना बघा, जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे ती सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। एक पासपोर्ट आकाराचा फोटो, आवश्यक मूळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यपत्रिका 1 संच सादर करणे आवश्यक आहे। निवड झालेल्या उमेदवारांसाठी विवाहित नमुन्याचा कारनामा करून फक्त 6 महिन्याकरिता नेमणूक दिली जाईल। बघा, तुम्ही जर पात्र झालात तर तुम्हाला 6 महिन्याचा करार करून नेमणूक म्हणजे तुम्हाला त्या पोस्टवरती घेतलं जाणार आहे। बघा, ही अस्थायी स्वरूपाची पदे आहेत, यावरती कुठल्याही प्रकारचा कायमस्वरूपी हक्क गाजवता येणार नाही। ही संपूर्ण पदे आहेत ती कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत। इथे अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। वरील पदे ही अस्थायी स्वरूपाची असल्यास या पदावर कायमस्वरूपीची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। आणि ही जी पदे आहेत, वरील पदासाठी नियुक्ती होणाऱ्या सेवकांना महानगरपालिकेच्या कत्तलखाना या ठिकाणी काम करायचे आहे आणि या ठिकाणी जे काम करायचं आहे ते अधिकारी खाते प्रमुख यांना राहणार आहे। तुम्हाला जे काम सांगणार आहेत ते खाते प्रमुख यांनी हे सांगणार आहेत तुमचं काम
ठरवणार आहेत आणि जे उमेदवार अपात्र झालेले आहेत त्यांना कुठलाही पर्सनल पत्रव्यवहार केला जाणार नाही असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि जो नियुक्ती झाल्यानंतर सर्व अधिकार हे खाते प्रमुख यांच्याकडे स्वतः राखून ठेवण्यात आलेला आहे. तर त्यानंतर कुठल्याही प्रकारचा दावा किंवा करता येणार नाही. आणि या गैरवर्तन म्हणजे कुठल्या प्रकारची तुम्ही खोट्या पद्धतीची माहिती दिली असेल किंवा दबाव आणून जर तुम्ही या पदासाठी अप्लाय करत असाल तर तो अर्ज इथे अपात्र किंवा तुम्हाला इथे रद्द करण्यात येणार आहे. तशीच नियुक्ती झाली असल्यास कोणतेही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल. बघा, नियुक्ती झाल्यानंतर तुमची जो कार्यकाळ आहे कधी पण तुमचा समाप्त करण्यात येणार आहे हा सुद्धा अधिकार खातेप्रमुखाकडे असणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्यासाठी 1 महिन्याचा मानधन अनामत रक्कम म्हणून भरावे लागेल. बघा, तुमची जी फर्स्ट सॅलरी आहे ती डिपॉझिट तुम्हाला तिथे ठेवावं लागणार आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती व्याज तुम्हाला इथे मिळणार नाही आहे. आणि वरील शैक्षणिक पात्रता अनुभवधारक उमेदवार आहेत ते आवश्यक कागदपत्रासह ज्या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे त्या दिवशी तुम्ही आरोग्य कार्यकाल 3रा मजला पुणे महानगरपालिका मुख्य इमारत शिवाजी नगर पुणे 410005 इथे तुम्हाला 411005 या ठिकाणी या ॲड्रेसवरती तुम्हाला 7/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता तुम्हाला 1 तास अगोदर तिथे हजर राहायचं आहे. आणि अर्ज म्हणजे 1 तास आधी असेल तर तुमचा अर्ज स्वीकारणार आहेत, नाहीतर अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे. आणि जाहिरात या संकेतस्थळावरती तुम्हाला अपलोड केलेली आहे. वरील संपूर्ण माहिती आहे ती तुम्ही वाचून घ्यायची गरजेचं आहे. आणि कार्यकाल वेळेमध्ये तुम्हाला हजर राहायचं आहे. हा PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही संपूर्ण व्यवस्थित कागदपत्रे घेऊन वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. आणि अशा पद्धतीचे नियम आणि अटी ते असणार आहेत ते आधी तुम्ही वाचून घ्या. आणि ते नियम अटी जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. अशाच प्रकारच्या जॉबबद्दलच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.